नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, स्कॉलरशिप आणि बरंच काही या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं मनापासून स्वागत। मे महिना संपला आहे, जून सुरू झालेला आहे आणि लवकरच आता आपली शाळा सुरू होणार आहे आणि म्हणूनच आपण आता अभ्यासाला लागणार आहोत। काही विद्यार्थ्यांनी सुट्टीतही अभ्यास चालू ठेवला असेल, पण बरेचसे विद्यार्थी सुट्टीमध्ये मजा करण्यामध्ये सुट्टी आपली व्यतीत करतात। तर आता हरकत नाही, जून महिना सुरू झालाय आणि आपण अभ्यासाला सुरुवात करणार आहोत। तर आपल्या विषयांमधील एक महत्त्वाचा विषय म्हणजे गणित। तर गणित विषयाचा पाया पक्का करण्यासाठी आपल्याला काय काय करायचं आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत। अतिशय सोपं, अतिशय साध्या पण महत्त्वाच्या गोष्टी आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सांगणार आहे। तर सुरुवातीला पहिली ते चौथीच्या विद्यार्थ्यांनी गणित विषय जर तुम्हाला एकदम पक्का करायचा असेल तर काय करायचं हे आपण पाहणार आहोत। त्याच्यामध्ये पहा, एक नंबर मी दिलेला आहे अंकज्ञान। आता अंकज्ञान मोठ्या मुलांना तर असतं, जे विद्यार्थी आता पहिलीला गेलेले आहेत त्यांना अंकज्ञान चांगलं असणं आवश्यक आहे। तर जे विद्यार्थी कच्चे आहेत त्यांच्या पालकांनी घरीच त्यांचा व्यवस्थित सराव असा जर अंकांचा घेतला तर मुलांचे अंक अगदी पक्के होतात। मग यामध्ये 1 ते 100 अंक लिहिणे असेल, अक्षरामध्ये अंकामध्ये असं दोन्ही मुलांना आलं पाहिजे। तोंडी अंक त्यांना सांगून पहा, तोंडी अंक सांगून तो ऐकून मुलांना लिहिता आला पाहिजे। तर अंकज्ञान महत्त्वाचं आहे। त्यानंतर दुसरं आहे ते म्हणजे पहा, दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे बेरीज आणि वजाबाकी। आता इयत्ता पहिली दुसरी म्हणजे पहिलीला सुरुवात होते बेरीज आणि वजाबाकीची। तर इयत्ता पहिलीला 1 अंकी, दुसरीला 2 अंकी, तिसरीला 3 अंकी, चौथीला 4 अंकी अशा पद्धतीची बेरीज आणि वजाबाकी मुलांना आली पाहिजे। याच्यासाठी मुलांना बेरीज व्यवस्थित समजावून देऊन रोज त्यांच्याकडून हा सराव करून घेणं महत्त्वाचं आहे। याच्यामध्ये हातच्याची बेरीज, बिना हातच्याची साधी बेरीज अशी दोन्ही मुलांना आली पाहिजे। मग हातच्याची बेरीज घेताना हातचा आपण कसा घ्यायचा आहे काय, आता बेरीज वजाबाकीचे व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहेत, तुम्ही पाहिले नसेल तर नक्की पहा। आणि याच्यानंतर सुद्धा मी प्रत्येक बेसिक गणिताचं जे आहे म्हणजे बेरीज असेल, वजाबाकी, गुणाकार, भागाकार त्या प्रत्येकावर मी सेपरेट व्हिडिओ बनवणारच आहे। तर पहा, बेरीज आणि वजाबाकी तुम्हाला जमली पाहिजे, याचा रोज सराव तुम्ही मुलांना द्यायचा आहे। पहा, बेरीज वजाबाकीमध्ये जसं उभी मांडणी करून असते तसंच आडवी बेरीज आणि आडवी वजाबाकीची सुद्धा मुलांना सराव द्यायचा आहे। तर त्यामध्ये एक आहे ते म्हणजे पुढे मोजून बेरीज आणि पुढे मोजून वजाबाकी मुलांना करता आली पाहिजे। आता पाठ्यपुस्तकामध्ये जो अभ्यास असतो त्याच्या व्यतिरिक्त आपण या गणितांचा किंवा अशा प्रकारच्या गणितांचा रोज सराव तुमच्या मुलांचा जर तुम्ही घेतला तर त्यांचा गणित हा विषय पक्का होण्यासाठी मदत होते। जसं पहा, पुढे मोजून बेरीज, आता बऱ्याच वेळा लहान मुलांना बोट मोजून आपण मोजायला शिकवतो किंवा रेषा वगैरे काढून आपण मोजायला शिकवतो। तर बेसिक त्यांना शिकवल्यानंतर आता पुढे मोजून बेरीज कशी ते त्यांना सांगायचं आहे। तर 14, मग आपण 14 बोटे करत बसणार का, तर नाही, मग 14 + 4, मग 14च्या पुढे 4 मोजा, 14 पकडायचा नाही, 15, 16, 17, 18 या पद्धतीने मुलांना पुढे मोजून बेरीज, पुढे मोजून वजाबाकी याच्या उदाहरणांचा आपल्याला रोज सराव द्यायचा आहे। पहा, 17 + 3, मग 17च्या पुढे 3 मोजा, 17 पकडायचं नाही, 17 पकडलं तर मग ते डबल होईल म्हणून 17च्या पुढे मोजा, 18, 19 आणि 20। आता जसं पुढे मोजून आपण बेरीज केली तशीच पुढे मोजून वजाबाकी करूयात। आता पहा, 15 - 8, मग इथे 15 बोटं करत बसायचं का, नाही, 15 मधून 8 वजा करायचे म्हणजे 8च्या पुढे 15 येईपर्यंत मोजायचं आहे। आता इयत्ता पहिलीला हे जमेलच असं नाही, पहिलीच्या मुलांसाठी नाही, पण दुसरीच्या मुलांना तुम्ही याचा सराव नक्कीच द्यायचा आहे। 15तून 8 वजा करायचे म्हणजे 8च्या पुढे 15 येईपर्यंत मोजा। 8 नंतर पहा, 9, 10, 11, 12, 13, 14 आणि 15 किती झाले, 7 झाले, म्हणजे 15तून 8 वजा केल्यावर किती उरतात, 7। यानंतर 25 - 19, मग कसं करणार, 19च्या पुढे 25 येईपर्यंत मोजा, 19 नंतर 20, 21, 22, 23, 24 आणि 25 किती उरले, 6। तर इयत्ता दुसरीसाठी पुढे मोजून बेरीज आणि पुढे मोजून वजाबाकी याचा विद्यार्थ्यांना घरी रोज 5-5 जरी एका प्रकारची उदाहरणं दिली तरी त्यांचा गणित हा विषय पक्का होण्यासाठी याचा खूप फायदा होतो। यानंतर पहा, इयत्ता दुसरीला अंकांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आहे। आता दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिसतो तो, जसं 5 असेल तर त्याची दर्शनी किंमत 5च आणि स्थानिक किंमत म्हणजे त्याच्या स्थानाची किंमत। जसं आता दर्शनी किंमत, स्थानिक किंमतीचं उदाहरण आपण कसं पाहू शकतो, पहा, एखादा अंक आता इयत्ता दुसरीला 2 अंकी आहेत, समजा 75,
तर याच्यामध्ये सातची दर्शनी किंमत 7च आणि साची स्थानिक किंमत विचारली तर हे आहे एकक, मग हे आहे दशक, त्याच्यानंतर काय असतं शतक, पुढे हजार. इयत्ता दुसरीला दशक आहे, तिसरीला शतक पर्यंतच्या म्हणजे 3 अंकी संख्यांचा अभ्यास आणि चौथीला हजार पर्यंतच्या म्हणजे 4 अंकी संख्यांचा अभ्यास असतो. परंतु दुसरीतच जर आपण त्यांना शतक पर्यंत शिकवलं किंवा पुढेही शिकवलं तरी विद्यार्थ्यांना समजायला सहज सोपं जातं. पहा, दशक स्थानी 7 आहे म्हणजे 7ची किंमत काय आहे, दशकचा 0 द्यायचा आहे किंवा 7 दशक म्हणजे किती 70. तर ही झाली स्थानिक किंमत. दर्शनी किंमत म्हणजे जो अंक दिसतो तोच. दर्शनी किंमत विचारली तर 7च आणि स्थानिक किंमत विचारली तर 7ची किती येईल 70 येईल, कारण 7 दशकच्या घरामध्ये आहे. एकक 5ची स्थानिक किंमत 5च येईल कारण 5 एककच्या घरामध्ये आहे. तर मुलांना दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि त्याच्यावरून विस्तारित रूप. आता विस्तारित रूप एकदम सोपं असतं. कसं येईल याचं, 7 दशक स्थानी आहे म्हणून 70 अधिक 5 एकक स्थानी आहे, मग काहीच नाही म्हणजे 70 अधिक 5 75 हे झालं विस्तारित रूप. इयत्ता दुसरीला 2 अंकी संख्यांची दर्शनी किंमत, स्थानिक किंमत आणि विस्तारित रूप याचा अभ्यास आहे. पुढची महत्त्वाचा भाग म्हणजे बेरीज आणि वजाबाकीची शाब्दिक उदाहरणं मुलांना सोडवता आली पाहिजे. आता इयत्ता पहिलीच्या सगळ्याच मुलांना उदाहरणं वाचता येईलच असे नाही. शिक्षकांच्या मदतीने मुलं ती उदाहरणं सोडवत असतात, परंतु जेव्हा आपला विद्यार्थी इयत्ता दुसरीमध्ये जातो तेव्हा त्याला वाचनाचा सराव असणं खूप महत्त्वाचं आहे. वाचन चांगलं असेल तर ही जी शाब्दिक उदाहरणं आहेत ते विद्यार्थी स्वतः वाचतात आणि स्वतः सोडू सुद्धा शकतात. तर शाब्दिक उदाहरण समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. एखाद्या उदाहरणामध्ये दिलेलं असतं की माझ्याजवळ 5 रुपये आहेत, आईने मला अजून 10 रुपये दिले, तर माझ्याजवळ एकूण किती रुपये झाले. मग जेव्हा एकूण शब्द येईल, मिळून शब्द येईल, तेव्हा तिथे बेरीज करायची आहे आणि किती खर्च झाले, किती कमी झाले, किती उरले, कितीने जास्त, कितीने कमी असा जेव्हा प्रश्न येतो तेव्हा तिथे वजाबाकी करायची असते. आपण परीक्षेसाठी जे वेळोवेळी व्हिडिओ बनवलेले आहेत उजळणीचे, त्याच्यामध्ये ही उदाहरणं अगदी छान पद्धतीने मुलांना समजतील अशा सोप्या शब्दामध्ये आपण समजावून दिले आहेत. आज आपण खूप खोलवर जाणार नाही, फक्त महत्त्वाचा आपल्याला कोणत्या टॉपिकचा किंवा कोणत्या घटकांचा रोज सराव करायचा आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहत आहोत. यानंतर पुढची पायरी आहे ती म्हणजे गुणाकार. इयत्ता दुसरीला दुसऱ्या सत्रामध्ये गुणाकाराची उदाहरणं चालू होतात. त्याच्यामध्ये चित्ररूपाने गुणाकार समजून दिलेला आहे मुलांना आणि इयत्ता तिसरीला मग 2 अंकी 3 अंकी गुणाकार आहे. मग 2 अंकीला 1 अंकीने गुणणे, 2 अंकीला 2 अंकीने गुणणे, त्याच पद्धतीने चौकट पद्धतीने गुणाकार हा सुद्धा इयत्ता तिसरीला आहे. पण गुणाकाराची सुरुवात ही इयत्ता दुसरीमध्येच होत असते. आणि आता इथून पुढे पहा, गुणाकार भागाकार म्हणजे सगळ्याच गणिताच्या क्रिया चांगल्या येण्यासाठी एक गोष्ट फार फार महत्त्वाची आहे, ती म्हणजे तुमचे पाढेपाठ असायला हवे. तर इयत्ता पहिलीमध्येच जर तुम्ही पाढेपाठ करायला सुरुवात केली किंवा पहिलीमध्ये नाही निदान दुसरीमध्ये जरी तुम्ही पाढे रोज पाहून म्हटलेत 1-2 वेळा दिवसातून, तरी सुद्धा पाढे तुमच्या अगदी तोंडपाठ होतात. आणि पाढेपाठ असल्यावर गुणाकार भागाकार इथून पुढचं सगळंच गणित जे आहे ते पाढ्यांवरच अवलंबून आहे. म्हणून रोज पाढे न चुकता म्हणा. जसं आपण शाळेमध्ये प्रार्थना, राष्ट्रगीत रोज म्हणतो आणि ते आपलं कधीही विसरत नाही, त्याच पद्धतीने एक एक पाढा पाठ करत बसू नका, तर पाढे काय करा रोज म्हणा. घरामध्ये तुम्हाला जिथेही तुमच्या अभ्यासाची जागा असेल तिथे पाढ्यांची एक प्रिंट काढून किंवा तुम्ही वहीच्या पानावर लिहून जरी चिकटवून ठेवले आणि येता जाता जर तुम्ही पाढे म्हटले तर म्हणायला अगदी 5 मिनिटं लागतात पाहून म्हणायला. इयत्ता दुसरीपर्यंत तुम्हाला 15 ते 20 पर्यंत पाढे हे आलेच पाहिजे. जे विद्यार्थी मंथन म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षेला बसतात त्यांना तर पाढ्यांचा फारच उपयोग होतो. त्यामुळे मी असं म्हणेन, अजूनही तुम्ही जर पाढेपाठ करायला सुरुवात केली नसेल तर आजपासूनच तुम्ही रोज पाढे पाहून म्हणा. तुम्ही जर पालक म्हणून व्हिडिओ पाहत असाल तर तुम्ही सुद्धा तुमच्या मुलांकडून रोज पाढे म्हणून घ्या. याचा त्यांना गणित विषय पक्का होण्यासाठी खूप खूप फायदा होणार आहे. तर गुणाकारामध्ये गुणाकार हा कसा करायचा, गुणाकाराची क्रिया कशी असते हे समजून देणारा व्हिडिओ सुद्धा आपल्या चॅनलवर आहे. भागाकाराचा सुद्धा आहे. तर इयत्ता तिसरीला भागाकाराची सुरुवात होते. इयत्ता दुसरीला फक्त गुणाकाराची ओळख आहे. इयत्ता तिसरीला गुणाकार आणि भागाकार या दोन्ही क्रिया आहेत. तर गणित हे इयत्ता पहिली ते चौथीचं पक्क होण्यासाठी एवढं हे तुम्हाला आलंच पाहिजे. आणि याच्यासाठी एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे गणित हा असा विषय आहे की याचा रोज
अभ्यास करणं फार महत्त्वाचं आहे। कारण काय होतं, आपण मुलांना एखादी गोष्ट शिकवली आणि नंतर जर बरेच दिवस त्या प्रकारची उदाहरणं त्यांनी सोडवली नाहीत तर मुले विसरून जातात। म्हणून ते विसरू नये म्हणून रोज थोडा तरी गणिताचा अभ्यास हा मुलांनी केलाच पाहिजे आणि पाढे मात्र तुम्ही रोज म्हटलेच पाहिजे, म्हणजे तुम्हाला गणितामधील ज्या सगळ्या संकल्पना आहेत, सगळं गणितचा जो तुमचा पाया आहे तो पाढ्यांमुळेच पक्का होणार आहे। आता हा गणित विषय पक्का करण्यासाठी काय काय करायचे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये थोडक्यात पाहिलेलं आहे। अगदी साधं आणि तुम्हाला सगळ्यांना माहीत असणाऱ्याच या गोष्टी आहेत, परंतु तरीही त्यांची आठवण करून देणं पुन्हा एकदा मला महत्त्वाचं वाटलं। म्हणजे रोज जर तुम्ही या प्रकारची थोडी थोडी गणितं जर मुलांकडून करून घेतली तर त्यांचा पाया पक्का होतो आणि एकदा गणिताचा पाया पक्का झाला की पुढे वरच्या वर्गांमध्ये जाऊन कोणत्याही प्रकारची उदाहरणं आली तरी विद्यार्थ्यांना गणित विषयी भीती वाटत नाही। गणित हा त्यांच्या आवडीचा विषय बनतो। अजून एक तसंच जे विद्यार्थी मंथन म्हणजेच प्रज्ञाशोध परीक्षा देणार आहेत त्यांनी सुद्धा आत्ताच अभ्यासाला सुरुवात करा। मंथनचे इयत्ता 2री आणि 3रीचे बरेचसे व्हिडिओ आपले बनवून झालेले आहेत। तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि चॅनलवर जाऊन नक्कीच पहा, सगळ्या प्रकारचे प्रज्ञाशोधचे व्हिडिओ तुम्हाला पाहायला मिळतील आणि आवडल्यास सबस्क्राईब सुद्धा नक्की करा। या व्हिडिओ नंतर आपण गणित बेसिक म्हणजे अगदी सगळ्या क्रियांवरचे एक डिटेलमध्ये व्हिडिओ मी बनवणार आहे, ते सुद्धा तुम्ही नक्कीच पहा। मग त्याच्यामध्ये बेरीज वजाबाकी कशी करायची, पुढे मोजून बेरीज, पुढे मोजून वजाबाकी, यानंतर गुणाकार भागाकार, हे सगळं समजून देणारे व्हिडिओ मुलांना समजतील अशा भाषेमध्ये आपण आपल्या चॅनलवर देणार आहोत। तर व्हिडिओ जर आजचा आवडला असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा। तुमच्या लाईकमुळे जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत हे व्हिडिओ पोहोचण्यासाठी मदत होते। चला तर मग पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।